हाय फॅमिली. इंस्टावर फॅमिली म्हणते आज तुम्ही खूप छान दिसता. खूप दिवसातनं व्हिडिओ पोस्ट केला इंस्टावर, तर जे मला बोलतात तुम्ही छान दिसता त्यांना थँक्यू, धन्यवाद. पण असं काही नाही, मी काय सुंदर वगैरे दिसत नाही आहे, हे मोबाईलची कमाल असते. तसं आहे माझा मोबाईल साधाच आहे, पण तरी मी काय सुंदर वगैरे नाही. थँक्यू. तर आणि तसं आहे, आज माझा नंबरचा चष्मा हरवला आहे, तर मी थोडे आज रडले पण आणि थोडे अपसेट पण होते. काय करणार, कारण की तो नंबरचा चष्मा आहे ना, तर तो खूप गरजेचा असतो. तो आज कुठं पडला ना मला काय लक्षातच नाही आहे, पण रडले, थोडे अपसेट होते. जर काय तुम्हाला माझा चष्मा कुठं भेटला तर नक्कीच सांगा, मजाक करते. तर जर तुम्हाला कुठे क्लिनिक कमी पैशाचं ओळखीचं असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्कीच. काय सांग, रडले हो आता, रडून काय येणार का ते? परत मनाला ठरवलं, रडून रडून काय होणार, ते काही येणार आहे का? मग मस्त हसत खेळत राहायचं, मग दिला विषय सोडून. एवढंच की थोडा दिवस थोडा त्रास होईल आंदोलन. तर कुठे क्लिनिक असेल ना असं चांगलं कमी पैशाचं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ओके. आणि एक सांगू, सुंदर वगैरे नसतं काही, मनाने माणूस सुंदर असावा. तशी तर मी आहेच मनाने, पण मी अशी रिअलमध्ये सुंदर नाहीये. आणि पण माझे विचार असे आहेत, माणूस दिसायला सुंदर नसावा पण मनाने सुंदर असावा माणूस. बरोबर की नाही, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझे विचार असे आहेत की माणूस दिसायला सुंदर नसावा, बाई असो पुरुष असो कुणी पण असो, दिसायला सुंदर नसलं तरी चालेल पण मनाने सुंदर असावा, हे की नाही? अजून काय पाहिजे आयुष्यात? काय आहे हो, काय आहे का आयुष्यामध्ये? कुणाचा भरोसा आहे का आजकाल? चलता चलता कुणाचं मरण येईन सांगता येतं का? मरण हे कुणाच्या हातात असतं काय? त्यामुळं कर्म कुणाला चुकलेत का? कर्म कुणाला चुकलेत एवढंच आहे की जो वाईट कर्म करेल ना त्याला खूप उशिरा आहेच, इथंच फेडावं लागतं आणि इथंच कर्म आहेत. त्यामुळं चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं राहा, की नाही? तर काय बोलू मी आता. गेले किती दिवस मी व्हिडिओ नाही बनवले, कारण की थोडे अपसेट होते आणि अपसेट असल्यामुळे आणि थोडी आजार पण होतं. काल आईसोबत गेले मी हॉस्पिटलला, तर तिकडे 1-2 व्हिडिओ बनवले, ते पोस्ट केले. त्यावरती पण मला कमेंट आलेली आणि आज पण. तर हे बघा, दुःख हे प्रत्येकाला आहे, गरीब असो कुणी असो श्रीमंत, दुःख हे प्रत्येकाला आहे, बरोबर की नाही? पण मला असं वाटतं की हसत खेळत मस्त जीवन जगायचं, हसत खेळत छान. पण एखाद्याला खूप दुःख असतं आणि ते हसत खेळत जीवन जगतं, तरी सुद्धा त्याला लोक म्हणतात, अरे हिच्याकडे तर काहीच नाही, हिच्याकडं किती हिला दुःख आहे तरी सुद्धा ही का खुश का असते? लोकांना हे पण विचार पडतो. म्हणजे ना असं आहे, म्हणजे लोकांना आहे ना, तू किती दुःखी राहतेस, किती अपसेट राहतो, समोरचं कुणी असो तो, ते आवडतं लोकांना. पण हसत खेळत कुणी राहिलं ना ते आवडत नाही कुणाला. मग त्यांना विचार पडतो, अरे हिला किती दुःख आहे, हिला सुख नाही, काय नाही, आणि ही व्यक्ती खुश कशी राहते, हा विचार त्यांना खूप. असे लोक आहेत ना, खूप म्हणजे असे लोक आहेत ना की पायी चालून देत नाहीत, घोड्यावर चालून देत नाहीत. म्हणून ना माझं एक विचार आहे, माझं मत असं आहे की ना कुणाचा विचार नाही करायचा. किती पण आपल्याला दुःख आहे प्रत्येकाला आहे, किती पण असो, हसत खेळत मस्त एन्जॉय करता असं जगायचं. हसायला येत नाही ना तरी पण असं करायचं, खोटं स्वतःशीच हसत राहायचं. बघा हसायला आपोआप येतं असं. असं स्वतः असं म्हणजे आता मी रिअल मध्ये असले